हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आवाज येतो का सांगा चला सर्वांना. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. तो कैसे हैं सब लोग? बढ़िया, मजे में, आफ्टर लॉन्ग टाइम. राइट, मजे में. बर, आता थोडस सुरू झाल्यासारखं वाटतंय काहीतरी. करोना गेला का आहे रे? करोना गेला का आहे? काय वाटतं तुम्हाला? दिवाळीत तर मजा केली सर्वांनी, आहे का नाही? इकडे फिरले, तिकडे फिरले, मामाच्या गावाला गेले, आहे का नाही? कसं करायचं या कोरोनाचं? हॅलो, आवाज येतोय ना माझा? यस, आवाज येतोय आय थिंक माझा सर्वांना. आवाज क्लिअर येत आहे का? हा, ओके, चलो. सो लेट्स स्टार्ट the lecture. Before that, I want to know very important, how many laddus you ate in Diwali? नाही, त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट काहीतरी विचारायचंय, पण ते पण सांगा फक्त. बापरे, मग दिवाळी तुम्ही काही मजा केली ना बाबा. दिवाळीमध्ये जरा असं वेगळी ट्रीटमेंट दिली गेली असेल. लेकरू नीटची तयारी करतय, जेईची तयारी करतय, अभ्यास आहे, किंवा ते तुम्ही स्वतःहून तशी ट्रीटमेंट स्वतःला दिली असेल किंवा करून घेतली असेल. असं मामा, आत्या, बहीण, भाऊ आले की त्यांच्या पुढे पुस्तक घ्यायचं आणि मग सर्व झोपले की मोबाईलवर आपला टाइमपास चालू. अशा पद्धतीचं जे काही करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, एक 7 दिवस, 10 दिवस, तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. त्या योगाने तुम्हाला पुस्तक तरी हातात घ्यायला भेटलं असेल, राईट? थोडस मम्मी पप्पाला पण जरासं काम कोणतं सांगितलं वगैरे, नाही माझा अभ्यास आहे, या पद्धतीत जरा VIP ट्रीटमेंट म्हणूया त्यांना, आहे का नाही? सो अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ, देयर इज अ रिॲक्शन फॉर एव्हरी ऍक्शन. तर तीच ट्रीटमेंट तुमच्या निकालाच्या दिवशी सुद्धा भेटो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना, राईट? आणि त्याच्यासाठी फक्त 2-3 दिवस मेहनत करून नाही जमणार. जर ती तशीच ट्रीटमेंट लॉंग टर्म जर पाहिजे असेल तुम्हाला, तर खराच अभ्यास करावा लागेल, राईट? तर आता मला सांगा, आय वॉन्ट टू नो दॅट व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, की किती अभ्यास केला, काय केलं नेमकं सुट्ट्यामध्ये, काय आपण रिव्हिजन केलं, किती आवर्स करत होता रेग्युलर स्टडी, सांगा बरं मला सुट्ट्यामध्ये जरा. स्कूल शुरू हो रहे हैं, कॉलेज शुरू हो रहे हैं, अब खत्म हो जाएगी दूरियां, ऐसा तो लग रहा है. लेकिन
टाइम है, अभी भी टाइम है, राईट. थोडस ट्रॅकवर येण्यासाठी जर इथून कुठून शिफ्ट झाला असाल, ज्या क्लासमध्ये असाल तुम्ही समजा, त्या क्लासच्या बाहेर जर शिफ्ट झाला असाल तर तुम्ही लवकर सुरू करा. ऑफलाईन क्लासेस आपले एक्झॅक्ट डेट नाही सांगू शकत, पण सुरू व्हायला पाहिजेत आता, असं मला पण वाटतंय. फर्स्ट ऑफ ऑल आपण एक अंदाज घेऊया काय आहे नेमकं. शाळा सुरू झाल्यात, तिथं गोंधळ काय होते बघूया आपण. ती सेकंड वेव्ह, थर्ड वेव्ह, फोर्थ वेव्ह काहीतरी म्हणतायत. याचा थोडासा अंदाज येऊ देऊया आपल्याला. 1 तारखेपर्यंत क्लिअर आयडिया येईल असं वाटतंय. आणि त्याच्या पुढे आपण त्याप्रमाणे चालू ठेवूया फिजिकल क्लासेस. राईट, म्हणजेच ऑफलाईन क्लासेस. ओके. अजून काय? यस, काही ठिकाणी परत लॉकडाऊन केलं गेलेलं आहे, त्याच्यामुळेच आपण गडबड करायला जमणार नाही. काहीतरी त्याच्यामध्ये असं आहे जे की कोणालाच कळणार झालंय. वेव्ह मध्येच आलंय, काही सीझनच आहे म्हण, विंटर इज कमिंग म्हणाले कोणी. म्हणजे ज्याच्या त्याच्या पद्धतीने चालू आहे. आपल्या हातात काय आहे? एक तर सर्वात महत्वाचं आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं, बाहेर पडताना मास्क वापरणं, वेळोवेळी सॅनिटाईज करणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि ज्या पद्धतीमध्ये लेक्चर अवेलेबल आहेत, मग ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन असेल, त्या पद्धतीमध्ये आपण लेक्चर करणं एवढंच हवे. आता त्याला काही जण कोरोनाचं टेन्शन घेऊ घेऊ वाळून गेलेत. आता तुमच्यामध्ये नाहीत तसे म्हणा समजा, पण झालंय असं कोणाकोणाचं. म्हणजे काय, जे हातात आहे त्याचं घ्या टेन्शन, आणि हातात असेल त्याचं टेन्शन कशाला घ्यायचंय. ते तुमच्याकडे दुरुस्त करता येते ती गोष्ट तुम्हाला, आणि जे तुमच्या हातात नाही त्याचं टेन्शन घेऊन पण काही नाही होणार. सो जस्ट बी फ्री, राईट. वरीज आपल्याला कशाच्या नसल्या पाहिजेत. ज्या गोष्टी चेंज करू शकतो त्या चेंज करा, ज्या करू शकत नाही त्या गोष्टीचं टेन्शन घेऊन तुम्ही काय करणार आहात. आता दिल्लीमध्ये लॉकडाऊन आलंय, ते कोरोना येणारच आहे, तर त्याचं टेन्शन घेऊन तुमचं काय. तुमचं टेन्शन असलं पाहिजे आजचं लेक्चर होते का अटेंड, लेक्चरवरती प्रॉब्लेम होते का सॉल्व्ह, कोणती गोष्ट मला समजते का, समजत नाही तर काय करायला पाहिजे, या गोष्टीचं टेन्शन पण नाही. ती गोष्ट परत तुमच्याच हातात आहे, त्यामुळे त्या गोष्टीचं सुद्धा टेन्शन, ही एक जी गोष्ट आहे ती आपल्या फिजिक्स पुरतच लिमिटेड राहू द्या. आपल्या फिजिक्स मध्येच जिथं टेन्शन काढायचं तिथं टेन्शन काढा, त्याला बाकीच्या दुनियेत आणू नका. राइट. ओके, चलो तो ऑल शाही मतलब बुंदा, नुक्ती, करंजी, लाडू, चकली, शंकरपाळे, इन सभी को अभिवादन करते हुए हम आज का लेक्चर स्टार्ट करेंगे. लेक्चर में थोड़ा सा रिवीजन जरूरी है, क्योंकि बूंदी के साथ साथ हमारे फॉर्मूले भी निकल चुके हैं अब. ठीक आहे. किती जणांनी रिव्हिजन केलात सांगा बरं या लेक्चरला यायच्या आधी. प्रामाणिकपणे सांगायचं मला. मी फॉर्म्युले वेगळे काढायला लावतो चॅप्टर जसा जसा पुढे जात. असं आहे का कोणी की ते आता लेक्चरचं स्टार्ट करेपर्यंत जस्ट फॉर्म्युले रिवाइज केले कोणी? जस्ट फॉर्म्युले कोणीतरी रिवाइज केले किंवा पानं उलटून बघितले, त्यांच्या मार्काची गॅरंटी मी घेतो. त्याच्या मार्काची गॅरंटी म्हणजे हे छोटीच एक 5 मिनिटाची जरी ऍक्टिव्हिटी असेल तर ते तुमची गरज किंवा तुम्ही त्या बाबतीत किती सिरियस आहात हे दाखवतं. भले तुम्हाला आता 5 मिनिट वाचल्यानंतर फॉर्म्युले पाठ होतील, लक्षात राहतील असं मी म्हणत नाहीये, बट इट शोज युअर डेडिकेशन टू युअर जॉब. जे काही तुमचं ड्रीम असेल, गोल असेल, राईट. मग अशा विद्यार्थ्यांना गाईड करायला, मार्गदर्शन करायला खरंच आम्हाला सुद्धा मजा येते. नाहीतर जस्ट पॅरेंटने उगच आणून टाकले इथे आणि काहीतरी करून ती करणारे आणि त्याच्या मागे आम्हाला लागायचंय, तर ते काही दिवसापुरतं लागू शकतो, बट ऑटोमॅटिकली बाय नेचर लॉ इव्हेंच्युअली त्याचा पण इंटरेस्ट कमी होणार, आमचा पण इंटरेस्ट कमी होणार. सो जोपर्यंत तुम्ही स्वतःबद्दल स्वतः सिरियस राहू शकत नाही, तोपर्यंत कोणतरी येऊन माझा उद्धार करेल या ज्या भावना आहेत त्या नसल्या पाहिजेत आपल्या. तर आता दिवाळीचं
लेक्चर भरपूर झालं कीर्तन, तर आता आपण रिव्हिजनला सुरुवात करायला काय हरकत नाही असं वाटतंय मला. चला आवरून सावरून ते बसले का सगळं? आवरून सावरून म्हणजे मेकअप वगैरे करून म्हणायचं नाहीये मला. बुक असली पाहिजे आपल्या समोर, नोटबुक असली पाहिजे, पेन असली पाहिजे, आपलं डेडिकेशन पूर्ण लेक्चर वरती असलं पाहिजे. चला सांगा बरं मला सर्वजण, कम ऑन एव्हरीवन, येस ऑर नो मध्ये रिप्लाय करायचं. मला झोपलेले व्यक्ती नाही पाहिजे, जे झोपलेले दिसले त्यांना बाहेर जाणं द्यायला. चला चला लवकर लवकर लवकर. अरे चलो, असं जरा उत्साह दाखवा, त्याच्यामध्ये एनर्जी येते. असा बुंदा जोरात खायला सांगितला होता मी. जर कमी पडला असेल तर बघा, उरलेत 1-2 लाडू, परत खा. आता लेक्चर झाल्यानंतर खा, मध्येच नका जाऊ लगेच बुंदा आणायला. ठीक आहे, ओके, चलो लेट स्टार्ट. विच इज अवर चॅप्टर? कोणता चॅप्टर चालू आहे आपला? द कायनेटिक थिअरी ऑफ द गॅस. बरोबर आहे का? बघा कोणता चॅप्टर चालू आहे. कम ऑन एव्हरीवन. KTG, right? So in kinetic theory of gas, first we discuss the individual law. इंडिव्हिज्युअल लॉ म्हणजे कोणते कोणते लॉ स्टडी केले रे आपण? चलो आवाज बढ़ना चाहिए. इंडिव्हिज्युअल लॉ म्हणजे कोणते कोणते लॉ स्टडी केले आपण? बॉयल्स लॉ स्टडी कर दिया सर हमने. फिर उसके बाद कौन सा लॉ स्टडी किया? छोटे छोटे लॉ, जो चार्ल्स लॉ था. बॉयल्स लॉ क्या था? बॉयल्स लॉ क्या था? P is inversely proportional to V, or we can say that PV is equal to constant. Charles law, V by T is constant, or we can say that volume is directly proportional to temperature. Gay-Lussac's law क्या था? Gay-Lussac's law क्या था? Pressure is directly proportional to temperature, or we can say that P by T is a constant. Avogadro's law क्या था? Equal volume equal mole, that is volume is proportional to number of moles at given pressure and ज्या काही कॉन्स्टंट असतील बाकीच्या व्हॅल्यू. त्याच्यानंतर अजून एक वेगळा लॉ बघितला होता, ग्रॅम्स डिफ्युजन लॉ. त्याच्यानंतर डाल्टन्स पार्शियल प्रेशर लॉ. आणि या लॉचा एकत्रित करून वी मेड वन आयडियल गॅस इक्वेशन विच इज PV इज इक्वल टू NRT. राईट? ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये या आरचीला पाहिलं होतं आपण, म्हणजे या आरला पाहिलं होतं आपण. 8.31 जूल और 2 कॅलरी और एक्झॅक्ट 1.98 कॅलरी. तर त्याच्यानंतर कायनेटिक थेअरीचे ॲझम्पशन पाहिले होते. कायनेटिक थेअरी ऑफ गॅस मध्ये जो गॅस कन्सिडर केलेला आहे त्याच्यामध्ये जस्ट 10 सेकंद जर तुम्ही रिवाइज केला असाल एकदम फटाफट, दे टायनी मॉलिक्युल्स, इक्वल साइज अँड शेप, ऑल रॅन्डम डायरेक्शन मध्ये वेलोसिटी, इलास्टिक कोलिजन, परफेक्टली इलास्टिक मॉलिक्युल्स, देन व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्युल्स इज व्हेरी लेस देन व्हॉल्यूम ऑफ द गॅस. असे काही ॲझम्पशन आहेत फ्री पाथ बद्दल. द टाइम टेकन टू ट्रॅव्हल फ्री पाथ, राईट? असे काही ॲझम्पशन आहेत. हे ॲझम्पशन कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस मध्ये पाहिले होते. त्याच्यानंतर व्हेरियस स्मॉल स्मॉल फॉर्म्युलाज पाहिलेले होते आपण. मीन फ्री पाथ, राईट का? मीन फ्री पाथ, रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी, RMS वेलोसिटी ज्याला म्हटली जाते. अँड देन वी स्टडीड अबाउट द रिलेशन बिटवीन प्रेशर अँड RMS वेलोसिटी which is given by, बोलो 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 बोलो, P is equal to 1/3 rho. विसरलं सर्वच. प्रेशर इज इक्वल टू 1/3 रो CRMS स्क्वेअर. याचं डेरिवेशन पण पाहिलेलं आहे आपण. बट इव्हेंच्युअली वी नो दॅट द CRMS, that is RMS velocity of the gas molecule, is given by √3 RT by M. RT नाही रे, RT. राईट? So CRMS velocity is independent about pressure. It is only depend upon the temperature and the molar mass. This R is constant. राईट? त्याच्यानंतर काय बघितलेलं आहे आपण? कायनेटिक एनर्जी याच्यावरून पाहिलेलं आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस.
right, is equal to 3/2 PV, kinetic energy of the gas is equal to 3/2 PV. मग या कायनेटिक एनर्जीला पर युनिट व्हॉल्यूम, पर युनिट मोल, पर युनिट मास, पर युनिट काहीतरी 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 आपण डिस्कस करत गेलेलो आहोत. बघा आठवाले का? काही प्रॉब्लेम आहे का कोणाला? यालाय का आवाज व्यवस्थित यालाय का? यस, ओके. एवढा जोरात आवाज काढतोय तरी अडकत येतोय रे तुमच्यापर्यंत. काय करावं लागलं काय नाही. होईल होईल, सर्व नीट होईल, नका टेन्शन घेऊ. चला, सर्व गोष्टी नीट होण्यासाठीच असतात, बरोबर आहे का नाही? हा, निवांत. ओके, सो चलो अब क्या, ये काइनेटिक एनर्जी 3/2 PV. देन वी स्टडीड अबाउट द डिग्री ऑफ द फ्रीडम. डिग्री ऑफ द फ्रीडम गॅस मॉलिक्युलची म्हणतोय मी, बरोबर आहे का नाही? त्याच्यामध्ये छोटे छोटे व्हॅल्यू आपण पाहिलेले आहेत, प्रेशर वगैरे, त्याचं डेरिवेशन पाहिलं या इक्वेशनचं. देन त्याच्यामध्ये डिग्री ऑफ फ्रीडम पाहण्यासाठी गॅसेसचे टाइप पाहिले आधी. मोनो ॲटॉमिक विच विल कन्सिस्ट ओनली वन मॉलिक्यूल, डायॲटॉमिक विच विल कन्सिस्ट 2 मॉलिक्यूल शांत, आणि ट्रायॲटॉमिक और पॉलीॲटॉमिक. आणि त्याच्यावरून एनर्जीचा फॉर्म्युला किंवा सुरुवातीला डिग्री ऑफ द फ्रीडम साठी हा एक फॉर्म्युला पाहिलेला आहे आपण, 3a - b. 3 × a इज number of atoms and b is a number of restriction or condition. डाय किंवा याच्यापर्यंत ते फक्त नंबर ऑफ बॉन्ड म्हणलं तरी चालेल, राईट? So total energy for monoatomic gas is 3/2 kT, for diatomic 5/2 kT, and triatomic or polyatomic it is 7/2 kT, right? तर गॅमा याच्यासाठी बघा एक इक्वेशन आपण स्टडी केलेलं होतं, U इज इक्वल टू एनर्जी 3/RT. तर त्याच्यावरून आपण एक कॉन्स्टंट गॅमाची व्हॅल्यू पाहिलेली होती, आणि गॅमा इज इक्वल टू सीपी आणि सीव्ही मध्ये कसं लिहितात रे गॅमा? बताओ बताओ जल्दी बताओ. सब बोल चुके हैं सर, बंदी अब याद आ रही है. Gamma, it is the ratio of Cp. Very good. Cp by किसका आया कॉल? जस्ट 1 minute. हेलो, हाँ सर. हाँ हॅलो. हो हो, मी करतो सर, लेक्चर चालू आहे, मी करून घेतो त्याच्यामध्ये. हो ठीक आहे सर. हो, नाही ना, बघितलंय मी, लेक्चर मध्ये आहे, घेतो. हा ठीक आहे, झाला. तर होता एक कॉल होता, असाच आला होता, बघितलो का नाही म्हणून. मी म्हणलं बघितलंय, असंच होतं, रॅन्डम होतं, म्हणजे होता एक असा, काही असं सांगायसारखं नव्हतं त्याच्यामध्ये. का सांगू? कसं करा वाटतं तुम्हाला? म्हणजे तुम्हाला वाटलं नाही का असं कोणाचं असेल बाबा कॉल? असं वाटलं का नाही? थोडं तरी वाटलं का नाही? थोडं तरी वाटलं का नाही? प्रश्न थोडी क्युरियोसिटी आली का नाही? हा, कारण म्हणजे तुमचं माइंड तसं क्युरियोसिटी व्हायची, असं तुमची उत्सुकता, जिज्ञासा जी लहानपणापासून तुम्ही बाळगलेली आहे, त्या माइंडला मला वाटलंच, कारण असं लहानपणापासून तुम्ही त्या सायंटिफिक वातावरणात वावरलेले आहात, तुम्हाला कोणत्याही बाबतीमध्ये कुतूहल निर्माण आहे, राईट? पण असं काही सांगण्यासारखं नव्हतं शेवटी, जाऊ द्या, चला. सो गॅमा इज इक्वल टू सीपी बाय सीव्ही. गॅमा हा सीपी बाय सीव्ही आहे. आणि डिग्री ऑफ फ्रीडम कशासाठी? मोनो ॲटॉमिक साठी बघितलंय आपण, 3 असते व्हॅल्यू. डायॲटॉमिक साठी
विदाउट व्हायब्रेशन आणि विथ व्हायब्रेशन बघितलंय. डायटॉमिक साठी विदाउट व्हायब्रेशन डिग्री ऑफ फ्रीडम 5, विथ व्हायब्रेशन डिग्री ऑफ फ्रीडम 6. अँड ट्रायटॉमिक मध्ये बघितलं आपण लिनियर आणि नॉन लिनियर स्ट्रक्चर असल्यानंतर काय असतंय, त्या केसमध्ये त्या सीपी सीबी ची व्हॅल्यू काढणे. सीपी चा फॉर्म्युला काय आहे बताव रे, बताव जल्दी बताव. सीपी और सीवी, सीपी और सीवी का फॉर्मूला, सीपी यानी कि क्या और सीवी यानी कि क्या, डिग्री ऑफ फ्रीडम में चाहिए मुझे. सीवी क्या रहता है 3/2R रहता है. सीवी इज इक्वल टू 3/2R फॉर मोनो एटॉमिक गैस and Cp is equal to 5/2R, or we can say that in degree of the freedom F by काय झालं, आवाज येतो व्यवस्थित मग राईट. सो डिग्री ऑफ फ्रीडम जर F असेल तर Cp आणि Cv ला लिहिता येतं. Cp आणि Cv हे स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड आहे ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड ऍट कॉन्स्टंट प्रेशर. थर्मोडायनामिक्स मध्ये बघा, एखादं गॅस जे आहे ते एक्सपंड किंवा त्याचं जर काही बाहेरच्या एका ऍक्टिव्हिटी मध्ये चाललंय, ते कोणत्या तरी रिॲक्शन मध्ये चाललंय, समजा कोणत्या तरी प्रोसेस मध्ये चाललंय, त्याची हीट वाढवायचंय, तर त्याचं कॉन्स्टंट व्हॉल्यूम जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून जर हीट वाढवली तर त्याला स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणतात. आणि असं हीट वाढवायचं की त्याचं प्रेशर चेंज नाही झालं पाहिजे, त्याला स्पेसिफिक हीट ऑफ ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर असं म्हणतात. and one more important formula Cp minus Cv is equal to R. या फॉर्म्युल्याला काय म्हणतात नाव माहिती आहे का रे? या फॉर्म्युल्याला काय म्हणतात नाव माहिती आहे का? त्याच्यानंतर Cp Cv मध्ये रिलेशन वगैरे आहे. जर Cv इज इक्वल टू F/2R असेल आणि Cp इज इक्वल टू F/2 + 1R असेल, काय राईट. ठीक आहे, तर एक प्रॉब्लेम घ्या. If Cv and Cv denotes the specific heat
यायला आवाज? आवाज यायलाय का? हा, तर बघा, सीपी अँड सीबी आर द, आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट, त्याचं युनिट काय असतं माहिती आहे का तुम्हाला? हा प्रश्न जो आहे त्याच्यावरच आहे की याच्यामध्ये त्याचं युनिट सीपी किंवा सीबी जे आहे, बघा आता आधी क्वेश्चन लिहा. If Cp and Cv denotes the specific heat of nitrogen, लिहा, Cp and Cv denotes the specific heat of nitrogen per unit mass, per unit mass, per unit mass, then find out Cp minus Cv. Then find out Cp minus Cv. बघा, याच क्वेश्चनला असं लिहा वाटलं तर काय म्हणे की सीपी डॅश करू आपण त्याला, समजा सीपी डॅश अँड सीबी डॅश आर द स्पेसिफिक हीट फॉर नायट्रोजन पर युनिट मास. पर युनिट मास म्हणलेलं आहे, लक्षात घ्या, पर युनिट मास. We know the relation that is Cp minus Cv is equal to R. तुम्हाला आर ची दाखवलेली आहे, म्हणजे आर ची व्हॅल्यू सांगितलेली आहे. आर बद्दल बरच माहिती दिलेली आहे. आर चं युनिट सांगितलेलं आहे. काय आहे आर चं युनिट सांगा? आर चं युनिट पीव्ही इज इक्वल टू एनआरटी वरून काढा. आता हे तुम्हाला जर पाठ नसेल इन्स्टंटेनियस तर तुम्हाला असं व्हॅल्यू काढता आल्या पाहिजेत, आणि जर अवघड जात असलं तर दुसरा पर्याय आहे पाठ करणे, जे सोपं चाललंय ते. पण दोन्ही नाही करणार जर असेल तर मग आपल्या वडिलोपार्जित एक 20-25 एकरचा तुकडा असला पाहिजे, राईट? जे बरं पडतंय ते. नाही, सध्या 20-25 एकर मध्ये भागणं आलंय, राईट? सो याचं युनिट आहे जूल पर मोल केल्विन. आता तुम्हाला युनिट मध्ये राईट हँड आणि लेफ्ट हँडचं युनिट सेम असलं पाहिजे, हे एक कळलं पाहिजे तुम्हाला. जर याचं युनिट माहिती नसेल तर म्हणतोय, आणि या दोघांची वजाबाकी आहे, म्हणजे याचं युनिट सुद्धा जूल पर मोल केल्विन आहे, याचं युनिट पर जूल पर मोल केल्विन आहे. म्हणजे ही जर स्पेसिफिक हीट पर युनिट मोल आहे, लक्षात घ्या. आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायचंय? पर युनिट मास ऑफ नायट्रोजन. एका मोल मध्ये किती मास असतं रे नायट्रोजनच्या? एका मोल मध्ये किती मास असतं नायट्रोजनच्या? एका मोल मध्ये किती मास असतं? भूल चुके सर ओ गलिया, तसं नाही, ते केमिस्ट्री. गलिया म्हणजे 28 ग्राम, राइट? सो अगर मुझे 28 ग्राम, सो इसको किलोग्राम में कैसे लिखेंगे? 0.028 kg. तर मला पर युनिट मास असलं पाहिजे, तर याला याची स्पेसिफिक हीट जर पर युनिट मास घेतली मी, तर याला सीपी अपॉन 0.028 करावं लागेल, सीव्ही अपॉन 0.028 करावं लागेल, आणि या इक्वेशनला आर ला सुद्धा 0.028 करावं लागेल. आणि हे म्हणजेच हे आहे. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय तिथे डॅश करून लिहा क्वेश्चन लिहिताना, सीपी डॅश अँड सीबी डॅश, कारण ते दोघांमध्ये कन्फ्युज होईल, ह्या सीपी आणि मध्ये ह्या सीपी मध्ये. तिथे क्वेश्चन मध्ये आधी करेक्शन घ्या की सीपी डॅश अँड सीबी डॅश आर द specific heat of nitrogen per unit mass
देन फाइंड आउट सीपी डॅश मायनस सीबी डॅश. सीपी डॅश म्हणजेच हे होतं, सीबी डॅश म्हणजेच हे होतं, इज इक्वल टू आर बाय 0.28. आर ची व्हॅल्यू आहे 8.3 ओम अपॉन 0.028. सो व्हॉट इज द, जे काही याची व्हॅल्यू येईल ते फायनल आन्सर असणार. कधी कधी आन्सर आर मध्ये पण दिलं असेल. राईट. हो गया ये, हो गया ये. Now take a next question. If gamma is equal to 1.4, then find out Cp and Cv. If gamma is equal to 1.4, then find out Cp and Cv. Next question देखो, if gamma is equal to 1.4, then find out Cp and Cv. बोलो. चला, गॅमा जर 1.4 असेल तर तुम्हाला सीपी आणि सीव्ही काढता येईल का? गॅमा आणि सीपी आणि सीव्हीचा फॉर्म्युला. बट मला इथे काही अडचणच नाहीये. गॅमा 1.4 कोणत्या गॅसचा असतो सांगा बरं रे? गॅमाची व्हॅल्यू पाठ असली पाहिजे, कोणत्या गॅससाठी कोणता घ्यायचा. तुम्हाला गॅमा असं सांगणार नाहीत, असं म्हणतील मोनो ॲटॉमिक, डायॲटॉमिक किंवा ट्रायॲटॉमिक गॅस म्हणतील, किंवा तसं सुद्धा देणार नाहीत फॉर ऑक्सिजन किंवा फॉर नायट्रोजन असं म्हणतील. सांगा बरं, गॅमाची व्हॅल्यू 1.4 किंवा याच जागी असं पण असू शकतंय की तिथे नायट्रोजन आहे, तिथे नायट्रोजन आहे, तर सीपी आणि सीबी ची व्हॅल्यू काय असते? सीपी आणि सीव्ही ची व्हॅल्यू काय असते?
इतना देर कैसे रे? गैमा 1.4 रे। गॅमा इज इक्वल टू 1.4 CP बाय CV. गॅमा 1.4 केव्हा असतो? वेन गॅस इज डायटॉमिक. गॅस जर डायटॉमिक असेल तर CP ची व्हॅल्यू किती असते? CP ची व्हॅल्यू किती असते? गॅस जर डायटॉमिक असेल तर 7/2R आणि CV ची व्हॅल्यू 5/2R. तेव्हाच गॅमा 1.4 असायला पाहिजे ना. 7/5 असेल गॅमा तर 1.4. हे पाठ असलं पाहिजे जर आपल्याला. किंवा गॅमाचा जर तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युले पण दिलेत, गॅमा आणि CP CV मध्ये फॉर्म्युले काय आहेत? CP इज इक्वल टू गॅमा R अपॉन गॅमा -1 आणि CV इज इक्वल टू R अपॉन गॅमा -1. हे फॉर्म्युले सुद्धा दिले आहेत तुम्हाला. लक्षात आहेत का नाहीत? एक लेक्चर पूर्ण मी रिव्हिजन साठी घातलेला आहे. उद्या नेक्स्ट टॉपिक सुरू करायचा आहे आपल्याला रेडिएशनचा. यस किंवा नो मध्ये सांगा मला काय कळतंय नाही कळत. पूर्ण एक लेक्चर हे आपण दिवाळीच्या आधी पाहिलं होतं. हे सर्व जो उरलेला रेडिएशनचा पार्ट आहे तो पाहायचा आपल्याला. आता हे लेक्चर आज पूर्ण रिव्हिजन मध्ये घातलंय मी. तर प्रॉब्लेम जर सोडवले नसतील, काही जर नवीन वाटत असेल तर परत एकदा नोटबुक मध्ये ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्या वाचा एकदा परत आणि प्रॉब्लेम सोडवा. जोपर्यंत प्रॉब्लेम सोडवून होत नाहीत बीट वरचे तोपर्यंत तुम्हाला मी परत उद्या जरी हे शिकवलं तर नवीनच वाटणार. त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रॉब्लेम कंप्लीट करा आधी सॉल्व्ह करून. राईट. ते मला नाही माहिती. झालं का? सो उद्या जो आहे तो रेडिएशन वाला पार्ट आपण पाहूया. लेक्चर विल एंड इन 1 मिनिट. म्हणजे लेक्चर आज आपण येथेच थांबूया. फक्त रिव्हिजन घेतलेली आहे मी आज. तर दिवाळीच्या पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. राईट. आणि राईट. काय बाकी अभ्यासात काय अडचण वगैरे आहे का कोणाला? कशामध्ये पण काय अडचण वगैरे आहे का? काय अडचण नाहीये? ठीक आहे. मग भेटूया उद्या.